साठ नाही रे, टाच. पायाची टाच असते ना ती. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. हा ठीक आहे ठीक आहे. चाल पुढे, चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. चिन्मयानंदा, अरे ही वीररसातली कविता आहे, मोठ्या उत्साहात म्हण. हो अप्पा. अप्पा वीररस म्हणजे तुमच्यासारखे ना? ए तू कविता पाठ कर, आगाऊ बडबड करू नकोस. विद्यार्थ्यांसाठी पाठांतर हे फार महत्वाचं असतं. पाठांतर जर चांगलं असेल तर मग अर्धी लढाई आपल्याला तिथेच जिंकता येते. चिन्मयानंदा, थोडा वेळ पश्चिमोत्तानासन कर बघू. मेंदूला रक्तपुरवठा झाला की पाठ होईल. आलोच मी काढा घेऊन. आल्यावर मला कविता म्हणून दाखवायची. ताई कसं असतं का हे आसन? काही नाही रे, पाय लांब कर. हा, दोन्ही हात पायाच्या अंगठ्याला टेकव आणि डोकं गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न कर. नको 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 नको, त्यापेक्षा मी कविताच पाठ करतो. हा घे. खबरदार जर टाच मारून जाल पुढे. पुढे काय ना ताई? पुढे जातच नाहीयेस तू. अशी कशी कविता पाठ होणार आहे बरं? ताई तू मला वाचून दाखव, मगच मला पाठ होईल. सगळं ऐकता हवं असतं ना तुला. अगं मला तसंच पाठ होईल, तशीच सवय मला. चिन्मयानंदा, कुठपर्यंत आले कविता? एवढीशी साधी कविता पाठ होत नाहीये. अरे सहावीत ही अवस्था, पुढे कसा होणार अभ्यास, कसा पेलणार हे सगळं हा मुलगा? सांग ना, कसा काय पेलणार आहे? काय झालं अप्पा? आपल्या चिरंजीवांना कविता पाठ होत नाहीये. त्यांच्याकडनं पाठांतर करून घ्या, नाहीतर उद्या तुम्हाला नाही मला नावं ठेवतील मराठीचे शिक्षक. चला. अरे चल, चांगले 4 फटके मारले ना म्हणजे बरोबर होईल कविता पाठ. दे इकडे ते. हा चल काका, अरे चल. काका करेल तो. मराठी येणाऱ्या आपल्या चिन्मयानंदाला जर कविता पाठ करणं जड जातंय तर त्या ऑस्ट्रेलियाच्या गाढवाला कविता पाठ करणं शक्यच होणार नाही. खात्री आहे मला. फजिती होणार आहे उद्या त्याची. हो. कधी एकदा त्याला इथून बाहेर काढतोय असं झालंय मला. मराठी वाचताही येत नाही त्याला. पाठ कशी करेल कविता? I'm gonna do this. So, श्रावण मासी, हर्ष मानसी, काहीतरी चुकते. हार्श नाही रे, हर्ष. हे बघ, हार्श म्हणजे काय आपलं कठोर कठीण असतं ते. हा, आणि हर्ष म्हणजे आनंद. हा हा काय सोड, नाही जमणार तुला. Oh, come on, please don't say like that. भिडू, आपल्याला झेपेल एवढं चॅलेंज घ्यायचं ना. एक तर तुझे मराठीचे वांदे, त्यात एवढी हायफाय मराठी कविता कशी पाठ होणार तुला? हो नारा, ती पण उद्या सकाळपर्यंत ना. अरे, तो हिटलर तुला उद्या नाश्त्याला कच्चा खाईल. Oh, come on, please. You don't have to worry about that. यार मला तर आता खरंच भीती वाटतेय. मी काय बोलतो, तू जाऊन सरळ बोलून टाक, आपल्याला जमणार नाही. पुढे उलट लोचे नको. नाही नाही भाई, इतना टाइम नहीं है अपने पास. Exactly. Sai ne alert केला, but I didn't listen to her. I have taken the initiative. I have to do this. I don't have time. अरे ते इनिशिएटिव्ह गेलं खड्ड्यात. No, I can't back off. साईला वाईट वाटणार. अरे पण मग आपण तिला समजावू ना. No, 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 no. I am the man of my word. कारण दाखवणार. So, हिरवाड डेट. श्रवण मासी, हर्ष मानसी. Hey, what are you doing here? You were sleeping upstairs, right? हो मी झोपले होते, पण तू बायहाट करतोस ना.
तेच सांगायला आले की नीट बाहेर कर. शाया, don't worry. You go sleep. ओके फाईन बाय. तोरण कार काय बंधाले नोबो मंडपी कुणी बेसाय सॉरी again श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ डेट चोई काढे कशनात येथे सरसर शिरावे कशनात फिरुनी उनपेड श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ डेट चोई काढे. अरे काय मगाचपासून हिरवळ हिरवळ लावले, बंद कर ना ते. कमी आवाजात पाठांतर कर ना यार. Shut up, Diggs. सॉरी. Idiot. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ डेट चोई काढे. खबरदार जर जाल पुढे टाच मारून उडवीन चिंदड्या. अरे उडवीन चिंधड्या, पुढे काय? काल रात्रीपासून हीच कविता घेऊन बसलायस तू. चकल्या 70 पाकिट, बेसनचे लाडू 10 डझन, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या. चिंधड्या 2 डझन. चिंधड्या कुठून? ए चिनू, अरे जरा शांतपणे, इथे माझ्या हिशोबाच्या चिंधड्या उडतायत. काय रे चिनू, अजून पाठ नाही झाली का कविता? कशी होईल पाठ? अभ्यासात लक्षच नाहीये त्याचं. चिडू नकोस रे काका, करेल तो. करशील ना रे? हो. हा चल इकडे ये. ते बस, ते शांतपणे बस आणि 5 वेळा म्हण, म्हणजे होईल पाठ. अरे कालच्या गुलाबजामचं काय करायचं कळतच नाही रे. अरे दादा, ते गुलाबजाम खाऊन झाले, आता काय करणार आहेस त्याचं? असं कसं? असं नाही. अरे तिकडे दुकानात जर हिशोब दाखवायचा तर तिथे जमा हवी, आणि इथे खर्चात दाखवायचं तर तिथे पैसे पोचवायला हवेत, नाही का? अरे दादा, एवढा का विचार करतोस? घर खर्चात लिहून टाक बिंदास. अरे वा, नाही. चिनू मन लावून कर, म्हणजे होईल पाठ. मन लावून अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय हेच माहित नाहीये त्याला. अरे तुला तरी कुठे माहित होतं शैलेश? अभ्यासाचा नुसता उजेड पाडला होता, उजेड. अरे ते काही असलं तरी आता मी बँकेत काम करतो ना. हे चिरंजीव काय करणार आहेत देव जाणे. आपल्या चिनूला मराठी येत असून त्याची कविता पाठ होत नाहीये. तिकडे त्या नचिकेतचं कसं होणार आहे काय माहिती. पण आगाऊपणा करायला सांगितलं होतं कोणी मुळात? हे कुठनं? तसं नाही, पण त्याची भावना बघ ना तू. आपल्या अप्पांची माफी मागायला आला होता तो. अरे पण मुळात जे झेपत नाही ते करायचं कशाला म्हणतो मी. अरे पण त्यांनी प्रयत्न तर केला ना. अरे पण उपयोग काय झाला त्या प्रयत्नांचा? आप्पा चिडलेच ना शेवटी. हा, अप्पांचं चिडणंही स्वाभाविकच होतं. हे दादा, तू असं दोन्ही बाजूनी कसं काय बोलतोस रे? अरे पण तर्क आहे दोन्ही बाजूला. काका बाबा, तुम्ही का वाद घालताय? आणि तू रे, तू खाली उतर. चल, कविता पाठ करायची आहे ना, बस तिथे. तर मी हिशोबाचं काय ते अप्पांनाच विचारतो, तुम्ही बोलत बसा इथे. आणि तू आता जर कविता पाठ झाली नाही तर फटके मिळणार आहेत. बाबा मला खूप उकडतंय. नाही, ही अशी कारणं द्यायची नाही. दाखव मला, दाखव. प्रत्येक ओळ 5-5 वेळेला वाचायची आणि त्यानंतर न बघता म्हणायचं, आणि सगळं पाठ झाल्यानंतर मला म्हणून दाखवायचं. कळलं का तुला? सई आली नाही का ग अजून फुलं घेऊन? नाही, आणेलच इतक्यात. आणि यांनी काढा घेतला का? हा काय होतोय, झाला की लगेच नेऊन देते गरम गरम. गरम गरम नको बाई, त्यावरून आणि चिडायचे. आई का उगाच काळजी करता, रोज मीच नेऊन देते ना काढा त्यांना. अगं हो, मग पण रोजची गोष्ट वेगळी, आजची वेगळी. का? आज काय आहे?
अगं आज तो नचिकेत येणार आहे ना कविता म्हणून दाखवायला. अगं बाई ईश्वरा, हो विसरलेच होते हो मी. आपल्या घरातल्या ज्वालामुखीचं उद्रेक व्हायला काहीतरी कारण हवंच असतं. मी काय म्हणते, आपण जरा काळजी घेऊया, त्यांना राग येणार नाही याची. हो बरोबर बोलताय तुम्ही आई. ते पोरग बिचार जीवाचा आटापिटा करत असतं ग यांची माफी मागावी म्हणून, पण यांना त्याचं काहीच नाही. डोळ्यावर नुसती मराठीची जापडं लावलेली असतात ना. पण आई तुम्ही इतकी का काळजी करता त्या नचिकेतची? ते पोरग बिचार एकटं राहतं ग. आणि मी म्हणते कशाला पिडायचं उगाच कोणाला. हो बरोबर बोलताय तुम्ही. नाही म्हणजे आप्पा एवढे ओरडतात त्याला, तरी आला बिचारा त्यांची माफी मागायला. नाही बघ ना, विघ्नहर्त्या वाचव रे बाबा त्या पोराला आमच्या या ज्वालामुखीपासून. उद्या तुला बदामाच्या शिऱ्याचा नैवेद्य ठेवीन. श्रवण मासी काय सई? शरात येते सरासर शेरवट. चालू द्या. आता फक्त 3 तास आहेत. या आय एम गॉना डू इट. करणार मी. ज्याला धड मराठी बोलता येत नाही त्यानं बालकवींची कविता पाठ करावी म्हणजे एखाद्या टिटवीनं समुद्र प्राशन केल्यासारखं आहे. नाक हे घे आल्मंड मिल्क पी, तुला खूप लवकर बाहेर टोल याने. I don't want it. सई तू काय करतेस इथे सकाळी सकाळी? अगं मी नचिकेतला मॉरल सपोर्ट म्हणून रात्री इथेच थांबलो होतो. रात्रभर झोपलाच नाहीये ग बिचारा. काय? हो ना यार, त्यातून त्याला ती कविता पण बाय हटण्या होत आहे. इज वर्किंग रिअली व्हेरी हार्ड. ताई तू मला वाचून दाखवतेस का? ऐकूनच मला पाठवलं. एक काम कर ना, तू त्याला वाचून दाखव ना कविता. म्हणजे काही लोकांची ऐकून होते पाठ. मी तुला माहितीये ना माझं मराठी कसं आहे, आणि त्यातनं ती कविता किती डिफिकल्ट आहे. एक काम कर ना, तूच त्याला ती कविता वाचून दाखव. मी कसं येणार तिकडे? वी हॅव टू फाइंड सम सोल्युशन यार. खूप कमी वेळ आहे त्याच्या हातात आता. हो करूयात काहीतरी, निघेल मार्ग. Guys, wake up! Good morning, guys. Diggs, wake up! It's a big day for me. It's nice. Come, Raysham, wake up! Hey, wake up! Guys, come on! It's a big day for me. God, this phone. It's so irritating. Shut up. नाक, where's your phone? अरे तू अजून पाहिलंच नाहीये. No. अरे unlock your phone. Shravan Unlock your phone quickly. Unlock झालं. श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा, गोप दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. झालासे सूर्यास्त वाटतो, सांज आहा तो उघडे. तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती, अनंत संध्या राग पहा. सर्व नभावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा. वलाक माला उडता भासे, कल्पसुमांची माळ चिते. उतरुनी येती अवनी वरती, ग्रह गोलचिकी एकमते. फडफड करुनी भिजले अपुले, पंख पाखरे सावरती. सुंदर हरणी हिरव्या कुरणी, निजबाळांसह बागडती. खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाणी गात फिरे. मंजुळ पावा गायतयाचा, श्रावण महिमा एक सुरू. This is nice, but by heart कसा करणार? ऐकून पाठ केलं की लवकर होतं. तुम्हाला मराठी येत नसलं तरी ती तुमची मातृभाषा आहे, आणि मातृ म्हणजे आई. आई नेहमी सांभाळून घेते आपल्याला. तुम्हाला नक्की जमेल हे. Thanks. All right, come on. Where are my headphones? द्या पटकन द्या. कुठे? अरे बाहुबली उठ ना.
हे पण मिळाले. Great. Hey, give me. Ha. अरे यार ते सईचा आवाज आलेला स्वप्नात. ती आपल्या घरात येऊन कविता बोलत होती. अहो अहो काढा घेतलात ना? हो. हा मी काय म्हणते? अहो मी ना आज आलेपाक केलाय, थोडस खाऊन बघता का? आता नको. अहो बसा ना जरा, आपण गप्पा मारूया का? किती दिवसात आपण निवांत अशा गप्पाच नाही मारल्या. सई, तुझ्या आजीला आज सकाळी सकाळी गप्पा मारण्याची लहर आलीये. बोल तिच्याशी. अहो पण अगं त्या नचिकेतला बिचाऱ्याला कविता पाठ करायला वेळ मिळावा म्हणून यांना अडवायचा प्रयत्न करत होते, पण हे ऐकतील तर ना. 10 वाजले ग आजी. हो ना. सुप्रभात. तुम्ही सांगितलेला कविता बोलणार. कृपया शांतपणे ऐकून घ्या असा विनंती. ही वाक्य तुझी स्वतःची आहेत का आणखीन कोणी शिकवलंय? हे तर सईचे मित्रमैत्रिणी आहेत. मग ते इथं काय करतायत? अप्पा, आम्ही तो कविता कशी म्हणतोय ते पाहायला आलोय. वा, उत्तम. म्हणजे आज तुमचं मनोरंजन होणार एवढं मात्र नक्की. हा, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात पिरुनी ऊन पाडे वारती बागता इंद्रधनुचा गोफा दुहेरी विलासे मंगल तोरण काय बांधले नभो मानपी कुणी बासे झाला से सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उगडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवले ऊन पाडे उठती वारती जलदान वारती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय राखिले सुंदरतेचं रूप महा बलाक माला उडता भासे कल्प सुमांची माचिते उतरून येते अग्निवरती ग्रह गोल की एक मते फटफट करुणी भिजले आपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कोरानी निज बालांस बागडती खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे मंजुल पावा काय तायाचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपा फुल्ला विपिनी रम्य केवडा दरवल्ला पारिजाताई बघता भामा रोष मनीचं मावळला सुंदर पारडी घेऊन हाती पुरव कंठी शुद्ध माती सुंदर बाला
या फुलमाला रम्य फुले पत्रिक कुर्ती देव दर्शना निमित्ती लालना हर्ष मायना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. अगो बाई दृष्टच काढायला हवी.